नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वपूर्ण बातमी, आणि ती म्हणजे आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग न पत्करण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेलं आहे. विलिनीकरणाचा प्रश्न कोर्टासमोर असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर एसटी तोट्यात आहे आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, एकीकडे आझाद मैदानात आणि राज्यातल्या विविध ठिकाणी काही ठिकाणी भीक मागो आंदोलन देखील केलं जात आहे. काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे काही भागातल्या आंदोलनात कुटुंबीय देखील सहभागी झालेत आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन विलिनीकरणासाठी सध्या सुरू आहे. कर्मचारी आपल्या भूमिकांवर ठाम आहेत, पण आज देखील सकाळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू ओढवलेला होता. या सगळ्यामध्ये आत्महत्या करणं हा यामागचा पर्याय नाही आणि तो मार्ग पत्करू नका असं आवाहन आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेलं आहे. चर्चेतून आम्ही सर्व प्रश्न मार्गी लावू असं देखील ते म्हणाले. बघूयात त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले. नाही, रोजंदारीचे जे कर्मचारी आहेत, या रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही काल नोटीस दिलेली आहे आणि त्यांना कामावरती तात्काळ येण्याचे आदेश दिलेले आहेत. आज 24 तास त्याचे पूर्ण होत आहेत. आता 24 तास पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कळेल की किती कर्मचारी त्याच्यावरती कामावरती रुजू झालेत. जे रुजू झाले आहेत आणि जे रुजू झाले नाही आहेत याच्यावरती आम्ही प्रशासन म्हणून योग्य तो विचार करू. ही जीवनवाहिनी आहे आणि जर ती ठप्प झाली तर सरकारचं दायित्व आहे की लोकांचं देखील सरकार, जसं कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण आहे तसं लोकांच्या बाबतीत देखील लोकांना ही पर्यायी व्यवस्था करून देणं हे देखील सरकारचं काम आहे. त्यामुळे जर हे कामगार अडून बसले आपल्या जर मागणीवरती तर सरकारला वेगवेगळ्या पर्यायांचा उपाय योजलाच पाहिजे आणि त्या पद्धतीची प्रक्रिया चालू झालेली आहे. पुन्हा एकदा आवाहन करतोय की एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या हा पर्याय नाही, कारण ते कुटुंबाचे प्रमुख असतात. ते गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे कोणी बघत नाही आणि म्हणून आत्महत्या हा त्याचा पर्याय नाही. चर्चा हाच त्याचा पर्याय आहे आणि संप हा देखील त्याचा पर्याय नाही. कामगारांनी कामावर यावं आणि आपल्या मागण्यांच्यासाठी, न्याय मागण्यांसाठी बोलावं. सरकारची देखील सकारात्मक भूमिका आहे. सरकार कुठेही अडून बसलेलं नाही आहे. फक्त विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा कमिटीच्या समोर असल्यामुळे हायकोर्टाने कमिटी नेमलेली आहे. त्यामुळे तो सोडून बाकीच्या मुद्द्यांवरती आम्ही चर्चा करायला तयार. एकीकडे आपण बघतोय परिवहन मंत्र्यांनी एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की आत्महत्या करून एका कुटुंब प्रमुख गेल्यानंतर या कुटुंबाची वाताहत होते, त्यामुळे हा मार्ग पत्करू नका, चर्चा करून आम्ही सगळे प्रश्न मार्गी लावू असं ते म्हणतात. दरम्यान या संदर्भातली आणखीन एक बातमी येते आणि ती म्हणजे औरंगाबादमध्ये 47 एसटी कर्मचाऱ्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे रोजंदारी गटातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बेकायदेशीरपणे संपात सहभागी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा देण्यात आल्यात. कारणे दाखवा नोटीस दाखवल्यामुळे कर्मचारी आता आक्रमक झालेत. औरंगाबादमधल्या मध्यवर्ती बस स्थानकात या नोटिसा लावण्यात आल्यात. 24 तासात कामावर हजर राहा अशी तंबीज चालक आणि वाहकांना देण्यात आली आहे. 10 दिवसात औरंगाबाद एसटीला तब्बल 5 कोटींचं नुकसान झालंय अशी माहिती समोर येते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी ही दृश्य आपण सध्या बघतोय औरंगाबादमधली. 47 एसटी कर्मचाऱ्यांना इथे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संपात बेकायदेशीरपणे सहभागी झाल्यामुळे सेवा समाप्तीच्या नोटिसा त्यांना बजावण्यात आल्यात आणि औरंगाबादमधल्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये या नोटिसा लावण्यात आल्यात. ती दृश्य देखील सध्या आपण बघतोय. त्यामुळे चालक आणि वाहकांनी लगेचच रुजू व्हावं अशी तंबीज आता देण्यात आली आहे. 10 दिवसात आतापर्यंत औरंगाबाद एसटीला तब्बल 5 कोटींचं नुकसान झालंय अशी माहिती देखील समोर येते. एकीकडे कर्मचारी आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. पण सध्याची एक महत्त्वाची बातमी औरंगाबादमधली. तब्बल 47 कर्मचाऱ्यांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. राज्यभरात अशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे आणि रोजंदारी गटातल्या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि तिथल्या काय तिथे भावना व्यक्त होत आहेत थेट जाणून घेणार आहोत. सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सचिन, आताचे काय अपडेट्स मिळत आहेत आणि या नोटिसा लावण्यानंतर या सगळ्या कर्मचाऱ्यांची काय प्रतिक्रिया सध्या ऐकायला मिळते? या ठिकाणी सध्या या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. कामावर रुजू व्हा, अन्यथा सेवा समाप्ती तुमची करण्यात येईल अशा पद्धतीची कडक स्वरूपाची एक नोटीस कामगारांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे एसटी जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे या नोटीसला घेऊन.
आणि ही जी नोटीस आहे हे दिल्यानंतर अजूनही संतप्त झालेले आहेत एसटी कर्मचारी. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला नोटिसा जरी दिल्या, आम्हाला कामावरून जरी कमी केलं तरी चालेल, मात्र आमचं हे आंदोलन जे आहे आम्ही ते तसंच सुरू करू आणि सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू. अजूनही ज्यांना अनेक कर्मचारी आहेत त्यांना नोटिसा मिळाल्या ते देखील याला समर्थन करत आहेत. मात्र हे जे आंदोलन आहे हे एसटी कर्मचारी आंदोलनाला पाठीमागे हटताना दिसत नाहीये. या नोटीस आल्या आणि आम्हाला यापुढे जरी सेवा समाप्ती जरी झाली तरी आम्ही हा आंदोलन मागे घेणार नाही, अशा भूमिकेवरती एसटी कर्मचारी सध्या तरी ठाम दिसत आहेत. धन्यवाद सचिन या माहितीबद्दल. एकीकडे 24 तासात कामावर रुजू व्हायच्या सूचना देण्यात आल्यात, पण एसटी कर्मचारी एकीकडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. औरंगाबादमधली ही बातमी आपण बघतोय. या फलकावर लावलेल्या नोटिसा सध्या ते बघतायत, पण एकीकडे आपल्या भूमिकांवर आपण ठाम आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे. ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आता कोल्हापूरपर्यंत आहेत अशी माहिती कळते, कारण मुख्य आरोपी राजकुमार राजहंसला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. मुंबईच्या मालाड म्हणजे पश्चिम उपनगरातल्या मालाड परिसरातून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती कळते. कोल्हापूरच्या एका फार्म हाऊसवर ही धाड टाकण्यात आली होती आणि इथून 2,35,00,000 किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते आणि याआधी याच प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक झालेली होती आणि आता आरोपी राजकुमार राजहंसला देखील गजाआड करण्यात आलेला आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, ड्रग्ज प्रकरणी झालेली ही एक मोठी कारवाई म्हटली जाते. अंमली पदार्थ विभागानं ही कारवाई केल्याची माहिती सध्या कळते आणि मुंबईच्या मालाड परिसरातून राजकुमार राजहंसला अटक करण्यात आलं असं आता स्पष्ट होत आहे. यासाठी कोल्हापूरच्या एका फार्म हाऊसवर ही धाड टाकण्यात आली होती. अधिक माहिती घेणार आहोत. अजित मांढरे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित. रेणुका, मुंबईतील नामांकित वकील राजकुमार राजहंस यांना अटक करण्यात आलेली आहे. ठाण्यातून त्यांना अटक केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कालच मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं पत्रकार परिषद घेऊन या ड्रग्ज फॅक्टरीचा खुलासा केला होता. राजकुमार राजहंस यांची कोल्हापूरला एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर त्यांनी MD हा जो अंमली पदार्थ हे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य गोळा केलं होतं आणि राजहंसपणे ते त्या ठिकाणी अंमली पदार्थ बनवत होते. त्यांच्या स्वतःच्या गाडीतून ते गाडीवरती भारत सरकारचा बोर्ड लावून ते जे अंमली पदार्थ आहेत ते कोल्हापूर ते मुंबई अशा पद्धतीनं प्रवास करत स्वतःच्या गाडीतून घेऊन यायचे. यामागे एक आता गँगस्टरची देखील पार्श्वभूमी येते. एक रवी पुजारी गँगचा एक मोठा गँगस्टर आहे. त्याच्या संबंधित जी महिला आहे त्या महिलेला सुरुवातीला अटक केली होती. तिच्याकडे 50 ग्रॅम अंमली पदार्थ सापडले होते. तिच्या चौकशीतून या वकिलाचं नाव समोर आलं होतं. यामुळे गँगस्टरची गर्लफ्रेंड आणि वकील त्याचबरोबरीनं अंमली पदार्थ तस्करी असा एक नवीन अँगल या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेला आहे. या वकिलाला ठाण्यातून अटक केलेली आहे. थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आरोपी राजकुमार राजहंसला यामध्ये अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातून ही कारवाई म्हणजे कोल्हापुरात ही जप्तीची कारवाई करण्यात आली होती आणि मुंबईतून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या कळते. आरोपी राजकुमार राजहंस त्यामुळे या प्रकरणी आता गजाआड आहे. कोल्हापूरच्या फार्म हाऊसवर ही धाड टाकण्यात आली होती. आधी 2 जणांना आणि त्यानंतर या मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी, 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक करण्यात आली आणि आता या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट भाजपला इशारा दिलाय. देशमुख यांना तुरुंगात टाकल्याची भाजपला किंमत चुकवावी लागेल आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल असं शरद पवार म्हणालेत. राज्य चालवायचं असतं ते दिलदारपणे, सत्तेचा वापर करायचा सन्मानानं, सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे, मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि सत्ता डोक्यात जाते त्यांच्यातून सत्ता गेल्यावर असं घडतं असा टोला देखील शरद पवार यांनी लगावलाय. बघूयात ते काल काय म्हणाले. लोकांना त्रास देणं, अथक खर्च करणं, बदनामी करणं हे काम आज जे विचार माझ्या सरकारच्याकडून केलं जाते. तुम्ही आज टाकलं त्याच्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसाच्या प्रत्येक तासाची जी किंमत ही आज उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार सुद्धा म्हणजे राज्य चालवायचं असतं, देशात चालवायचं. सत्ता हातात आली तर तिचा वापर सन्मानानं करायचा. सत्ता येते, सत्ता आली तो पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि संधी मिळेल त्यावेळेला व्याजासकट त्याला अत्यंत राहणार.
दरम्यान नवाब मलिक यांनी देखील अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीनं झाली असं म्हटलेलं आहे. तर शरद पवारांनी असं वक्तव्य करणं आश्चर्यकारक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी. ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेले आहेत त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे. हे काल पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या, जे काही तुम्ही करताय त्याचे आम्ही उत्तर देऊ. देशमुख साहेबांना कुठेतरी गुंतवण्यात आलेलं आहे, फर्जीवाडा आहे तिकडे, आणि निश्चित रूपाने शेवटी न्यायालयात हा प्रकरण असताना आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की हे सगळं जे सत्य आहे ते समोर येईल. पण तक्रारदार हाच फरार आहे आणि त्याच्या तक्रारीवर हे त्रास अनिल देशमुख साहेबांना होत आहे हे लोक बघताय. हा सगळा राजकीय डाव होता सरकारला बदनाम करण्यासाठी. पवार साहेबांची आतापर्यंत भूमिका महाराष्ट्रानं देशानं पाहिलेली आहे. सुडाचं राजकारण करू नये, बदल्याचं राजकारण करू नये, परंतु आता त्या ठिकाणी बदला घेऊ अशा प्रकारचं पवार साहेबांचं वक्तव्य येणं आश्चर्यकारक आहे. म्हणजे एका बाजूला सांगायचं केंद्र सरकारचे पाय जमिनीवर नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आपलं सरकार हवेत गेल्यासारखं त्या ठिकाणी सुडाची भूमिका घ्यायची, हे मला वाटतं अत्यंत विसंगत आहे. पवार कुटुंबीय छगन भुजबळांना क्लीन चिट मिळालेली आहे. नंतर मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घालवला त्याचं काय, त्याची भरपाई कोण करणार? आमचे अनिल परब आहेत, आमचे प्रताप सरनाईक आहेत. हां, हे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? की तुमच्या पक्षामध्ये BJPमध्ये किंवा तुमचे इतर जे चमचा मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. हां, आमच्याकडे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही आहे. तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता इथे आणि आमच्यावरती आरोप करताय, आमच्यावर चिखलफेक करताय. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. आणि मीही म्हटलं आहे याआधी की जो त्रास आम्ही भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कोणालाही माफ करत नाही. राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी जांच पर तथा न्यायपालिका पर विश्वास जताते, पर खैर वे आरोप प्रत्यारोप और कटाक्ष की राजनीति में उलझ रहे हैं. महाराष्ट्र सरकार करके स्वयं जवाब देती कि उनके डीजी कहाँ है, जब महाराष्ट्र की सरकार अपने एक डीजी जैसे अहदे के अफसर पर ध्यान नहीं रख सकती, वे कहाँ हैं ये नहीं बता सकती, तो क्या इस सरकार के हाथ में महाराष्ट्र की 12 करोड़ जनता सुरक्षित है? ये भी अपने आप में सवाल है. बेहतर होता कि राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी न्यायपालिका पर विश्वास जताते और आरोप प्रत्यारोप की कटाक्ष की राजनीति न करते. आता एक महत्त्वाची पुढची बातमी येते आणि ती आहे औरंगाबाद जिल्ह्यातले शेतकरी आक्रमक झालेत विद्युत रोहित्राच्या मागणीसाठी. या मागणीसाठी महावितरणच्या उपअभियंत्याला तिथे मारहाण करण्यात आल्याची माहिती कळते. फुलंब्री उपअभियंत्यालाही मारहाण करण्यात आली आहे. मंगेश साबळे या नावाच्या तरुणानेही मारहाण केली याची माहिती सध्या कळते. विद्युत डीपी लवकरात लवकर दुरुस्त करायची मागणी केली जात होती, पण ती होत नसल्यामुळे दुरुस्ती अशा रीतीनं मारहाण करण्यात आली. कार्यालयासमोरच अभियंत्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार औरंगाबादमधून समोर आलाय. त्यामुळे महावितरणच्या उपअभियंत्याला देखील ही मारहाण करण्यात आली अशी माहिती सध्या कळते. सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. सिद्धार्थ, काय अधिक तपशील? ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची कामं लवकर होत नाही, त्यामुळे संतापून आता अशा पद्धतीचे प्रकार समोर यायला लागलेले आहेत. हा जो फुलंब्रीचा प्रकार आहे त्यांच्या गावामध्ये की जनरेटर डीपी जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. त्यासाठी निवेदनं दिली, अर्ज दिले, मात्र ती डीपी काय दुरुस्त होत नव्हती. त्यामुळं शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी द्यायची गरज आहे किंवा गावामध्ये वीज काही वेळ येते किंवा सिंगल फेजवर येते, त्यामुळे कामं शेतकऱ्यांची होत नाहीत. त्यामुळे चिडून प्रहार संघटनेचे काही उपअभियंत्याला भेटायला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते विद्युत रोहित्र लवकरच ठीक करून देण्याची मागणी केली. मात्र पैसे भरा किंवा पैसे भरल्याशिवाय आम्ही येत नाही अशा पद्धतीचं गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर ऐकून प्रहार संघटनेचे त्या ठिकाणी पदाधिकारी असतील आणि शेतकरी यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी
अभियंत्याला त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. निश्चितपणे मारहाणीचे समर्थन आपण करू शकत, मात्र अनेक ठिकाणी कामं अशी आलेली आहेत, त्यामुळे संतापलेले शेतकरी, कारण पिकांना आता पाणी द्यायची वेळ आलेली आहे किंवा इतर सगळी कामं विद्युत शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे असा रोष अनेक ठिकठिकाणी जो आहे व्यक्त होताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची ग्रामीण भागातील डीपी बदलणे फार मोठा विषय सध्या ग्रामीण भागामध्ये, आणि त्यावरून आता शेतकरी संतापलेले दिसतात. आणि त्याचंच एक उदाहरण आता औरंगाबाद मधून समोर येते. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. डीपी दुरुस्त केली जात नाही आणि त्याच्यामुळे अखेर या सगळ्या शेतकऱ्यांचा संताप झालेला आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण घेतला राहणार आहोत, पण इथे अभियंता कार्यालयासमोरच इथे मारहाण करण्यात आली आहे. मुंबईतली एक महत्त्वाची बातमी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातली. आणि रश्मी शुक्ला यांनी 2018च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर हजेरी लावल्याचं कळतंय. भीमा कोरेगाव चौकशी आयोगानं शुक्ला आणि आणखी एका साक्षीदार हर्षाली पोद्दार यांना चौकशीसाठी बोलावलेलं होतं. रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही आणि त्यामुळे असेंचं निवेदन नोंदवण्याची शक्यता कमी असल्याचं कळतंय. हे प्रतिज्ञापत्र आता पुढच्या सुनावणीपर्यंत आयोगाला सादर केलं जाईल आणि त्यानंतर रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाईल अशी देखील माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांचा जबाब आज नोंदवला जाणार की नाही हे काही वेळातच स्पष्ट होईल, पण पुढच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र या संदर्भातलं सादर होईल अशी शक्यता वर्तवली जाते. स्वाती लोखंडेंकडून अधिक माहिती घेऊयात. स्वाती, सध्याचे काय या संदर्भातले अपडेट्स मिळू शकलेत? खरं तर रश्मी शुक्ला यांना समन्स बजावलं होतं आयोगानं आणि त्यानंतर त्या आज हजर झाल्या, पण आज कोणत्याही प्रकारचा त्यांचा जबाब होऊ शकला नाही. आता जी दुपारपर्यंतची जी काही सुनावणी होती त्याच्यामध्ये त्यांचा जबाब होऊ शकला नाही, पण त्यांना काही कागदपत्र हवी आहेत जी त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी गरजेची आहेत आणि त्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे ती कागदपत्र त्यांना मिळतील आणि पुढली जी सुनावणी असेल तोपर्यंत त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं जाईल असं त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. पण आज मात्र भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये जी आयोगाकडे जी सुनावणी होती त्याच्यामध्ये हर्षाली पोद्दार यांचा आज जबाब नोंदवण्यात येतोय आणि आता लंच ब्रेक झालेला आहे, ज्यात साधारणतः दुपारी 3 नंतर पुन्हा एकदा उर्वरित कामकाजाला सुरुवात होणार आहे. पण आजची आज कोणत्याही प्रकारे रश्मी शुक्ला यांचा जबाब झाला नाही, कारण त्यांचा जबाब होण्यासाठी त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर होणं गरजेचं आहे. धन्यवाद स्वाती या माहितीबद्दल. आणि त्याच्यामुळे बघूयात पुढच्या सुनावणीत आणि आजच्या सुनावणीतले अपडेट्स नेमके काय होत आहेत, प्रतिज्ञापत्रासंदर्भात नेमकं काय म्हणताय कोर्ट हे देखील आपल्याला कळू शकणार आहे. धन्यवाद स्वाती सध्या तुर्तास या माहितीबद्दल. आणि यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. आणि आता बातमी आहे मिशन पाणीचा एक स्पेशल रिपोर्ट. भारताचं पहिलं वर्ल्ड टॉयलेट कॉलेज परमार्थ निकेतन ऋषिकेश इथे 2016 मध्ये सुरू करण्यात आलं आणि हे कॉलेज रॅकेट अँड बेनकिसर, त्याचबरोबर वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन, जागरण पहल आणि ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायन्सच्या सामूहिक प्रयत्नांनी त्या सगळ्याची साथ त्यांना होती. या कॉलेजमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याबरोबरच शौचालयांचं डिझाईन आणि निर्माण ते करण्यासाठीचं प्रशिक्षणही दिलं जातं. त्यासाठी प्रयत्न देखील केले जातात. ऋषिकेशच्या परमार्थ निकेतन आश्रमाचे आध्यात्मिक प्रमुख आणि स्वामी चिदानंद सरस्वती यांनी मिशन पाणीच्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. एक रिपोर्ट बघूयात. परमार्थ निकेतन ऋषिकेश में हमने ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायंस, जागरण पहल और रैकेट बैंकाइजर के ज्वाइंट एफर्ट के साथ संयुक्त तत्वावधान में एक वर्ल्ड टॉयलेट, दिस वाज द फर्स्ट वर्ल्ड टॉयलेट कॉलेज, वो ऋषिकेश में हम लोगों ने शुरू किया. अब ऋषिकेश, हरिद्वार, पूरे उत्तराखंड, यूपी, बिहार के जितने भी लोग हैं उनसे सफाई कर्मचारियों को हमने वहाँ से उनको प्रार्थना की, वो सब आके यहाँ पर ट्रेनिंग ले रहे हैं. जब ये ट्रेंड हो जाते हैं तो जहाँ जहाँ ये काम करते हैं वहाँ पर वो लोगों को जागृत करते हैं. फिर उसमें महिलाओं को, क्योंकि सबसे ज़्यादा इस समस्या का सामना करना पड़ता है, तो महिलाओं को हमने क्या किया कि ट्रेनिंग दी, हाउ दे कैन बिकम एंटरप्रेन्योर. और जितने भी सफाई का काम करने वाले लोग होते हैं वो एक बहुत बड़ी महत्वपूर्ण इकाई है अपने आप में. उनकी स्किल डेवलपमेंट, उनकी स्किल बिल्डिंग, कैपेसिटी बिल्डिंग कैसे हो, हमने उनको आगे लाया और अन्य संस्थाओं को भी आगे लाया, ताकि वो संस्थाएं अपने अपने माध्यम से
केवल हम अकेले नहीं, सारी संस्थाएं मिलकर ये काम करें। इन समुदायों को, महिलाओं को और बाकी पुरुषों को भी राज मिस्त्री के रूप में ट्रेनिंग दे रहे हैं, ताकि वे सीखें, फिर शौचालयों का निर्माण करें, फिर दूसरों को भी ट्रेनिंग करें, जिससे महिलाओं को स्वयं सहायता समूहों से उनको जीवन को जोड़ के उनके जीवन स्तर में कैसे हम सुधार लाएं, इसका बहुत बड़ा प्रयास हो रहा है और इसका बहुत बड़ा फायदा हो रहा है। स्वच्छता और पानी, 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 हमको बचानी है ये जिंदगानी। आणि नंतर हे सगळ्या बातम्या बघितल्यानंतर आपण एक महत्त्वाची आठवण, ती म्हणजे दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि यानंतर आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।